अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसेचे हे स्वामीचरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवे स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हार रावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे, म्हणून या तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हते उचित. अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. भावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन या बडोद्याशी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करुनी न होती स्वामी समर्थ. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीशी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयाशी. मेन्यात घालूनी स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आली. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन या बडोद्याशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याशी धरून हाव आपण पुढे झाला. तो येऊन या अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहून या डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडे आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून या यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी, तेथी कार्याशी सोडून या. साहेबाविष प्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.